कोर्टाचं काम संपलं, लवकर संपलं म्हणून घरी जाण्यास निघालो. अर्ध्या रस्त्यात आलो, इतक्यात पाऊस लागला. टू व्हीलर बाजूला घेऊन एका आडोशाला उभं राहिलो. थोडंसं कमी पाऊस झाल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालो. तितक्यात एक जाड मुलगा हातात चहाचं केतली घेऊन तो एका ठिकाणी ऑर्डर देण्यासाठी थांबला होता. त्याने मला बघितले आणि तो म्हणला, सर सर बिग फॅन बिग फॅन सर बिग फॅन असं तो 2 वेळेस म्हणला. मी थांबलो, मी हात मिळवला. मला सर माझ्या गाडीवर चला ना, चहा घेऊ, आपण एक फोटो काढायचा आहे. त्याच्या डोळ्यातले भाव बघून, त्याला बघून मी त्याच्या गाड्यावर गेलो. गेल्यावर त्याची बायको तिथं वडापाव बनवत होती. त्याने मला खास चहा दिला. तिलाही आनंद झाला. दोघेही नवरा बायको माझी व्हिडिओ बघायची. ते म्हणले, सर वडापाव खा ना. खूप विनंती केली पण मी म्हणलं नाही, फक्त चहा गेल्यानंतर पण थोडासा गेला तुमचा मान राखतो, कारण मला घरी लवकर जायचं आहे. मग बोलता बोलता त्यांनी व्यथा सांगितलं की सर आम्ही रस्त्यावर गाडा लावतो, पण तो दर महिन्याला 5,000ची पावती फाडावी लागते, ते पण जेव्हा हे सामान निघून जाईल.